महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार. ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान काय संवाद साधणार याकडे देशाचं लक्ष. पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला केला नाही. भारतीय लष्कराकडून स्पष्ट. किराणा हिल्सवर हल्ला न केल्याची माहिती. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकला अशक्य. पाकने वापरलेले तुर्कीचे सर्व ड्रोन भारताने पाडले. भारतीय सैन्याने दाखवलं पाकवरील कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो. आमची लढाई दहशतवादाविरोधात, मात्र पाकिस्तान लष्करानं दहशतवाद्यांना साथ दिली. त्यांच्या नुकसानाला तेच जबाबदार. भारतीय सैन्यानं पुन्हा फाडला पाकिस्तानचा बुरखा. पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातून भारताला 15 लाख सायबर हल्ले. सायबर हल्ल्यांमधून मोठ्या प्रमाणात डेटा चोरीचा प्रयत्न. सायबर पोलिसांनी हाणून पाडले हल्ले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ऍक्शन मोडवर. वर्षा बंगलावर बोलावलेल्या बैठकीत नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा. मुंबईबाबत खबरदारी आणि अधिक समन्वयानं काम करण्यावर भर. भारतातील श्रीनगर वगळता 32 विमानतळांवरील सेवा पूर्ववत. भारत पाक तणावामुळे सेवा होती बंद. गडचिरोली पोलिसांकडून माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त. C-60 जवानांच्या मोहिमेला मोठं यश. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त. जंगलात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू. शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर. राज्य शिखर बँकेच्या कार्यक्रमाला लावली हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा निकाल उद्या होणार जाहीर. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल होणार जाहीर. निकालाबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा. बागलाण भागात ओढे नाल्याला पूर, तर नगरच्या पाथर्डीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त. रोहित शर्मा पाठोपाठ विराटची ही निवृत्ती. इंग्लंड दौऱ्याआधी भारताला मोठा धक्का.